विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेत। राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला। त्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन विरोधात मोहीम सुरू झाली। निकालावर देखील संशय घेतला जात आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला आणि त्यांनी देखील निकालावर शंका उपस्थित केलेली आहे। निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची त्यांनी मागणी केली होती। आता त्यांना 5% मतदान केंद्रावर मतमोजणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे। सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत। आपण मागणी कधी केली होती, काय केली होती? मी 25 नोव्हेंबरला मागणी केली होती की 129 पोलिंग स्टेशनची मोजणी व्हावी, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी रायटिंगमध्ये पत्र दिलं की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे 26 एप्रिल 2024चा, त्यानुसार 5% पोलिंग स्टेशन तुम्ही मोजणी करू शकता। तसं त्यांनी पत्र दिलेलं आहे। माझ्याकडे पत्राची कॉपी आता माझ्याकडे आहे। तर त्यानुसार 5% पोलिंग स्टेशन मोजायला आता जे सिलेक्शन जे आहे ते नंतर करता येईल, परंतु 5% पोलिंग स्टेशनचे पैसे त्या ठिकाणी भरावे लागतील। आज उद्यामध्ये ते पैसे भरू आणि निश्चितपणाने पोलिंग स्टेशनचे सिलेक्शन करून मतमोजणीसाठी आग्रही मागणी करू। पण तुम्हाला संशय काय? कारण असं अनेक वेळा होतं की उमेदवार पराभूत झाला तर तो कुठे ना कुठे संशय घेतो। काय ठोस कारण आहे तुमच्या बाजूला की तुम्हाला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे? माझ्या मतदारसंघापुरतं विषय नाही हा ऑल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार निवडून आलेत, ज्या फरकाने निवडून आलेत, एवढं अंडरकरंट नव्हतं। आम्ही ज्या पद्धतीने फिरतोय मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघाचा विषय सांगतो की अंडरकरंट खूप होतं महाविकास आघाडीच्या बाजूने, परंतु ज्या मतदानामध्ये ते रूपांतर झालं नाही। जे दिसतंय एवढ्या फरकाने स्वतः ते जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांना पण आश्चर्याचा धक्का आहे की आम्हाला मतं एवढी कशी मिळालीत। त्यांनी लाईव्ह स्टेटमेंट केलेत की आम्हाला एवढी गॅरंटी नव्हती आम्हाला मतं एवढे मिळतील, 2-5 हजारांना आम्ही निवडून आलो असतो, परंतु एवढी मतं कशी मिळालीत ते पण साशंक आहेत। त्यामुळे निश्चितपणाने यामध्ये काहीतरी तरी गडबड आहे, ते शोधणं मला असं वाटतं निश्चित महत्त्वाचं आहे। कालच निवडणूक आयुक्त या ठिकाणी येऊन गेलेत, चोकलिंगम, चांगलं काम केलं म्हणून त्यांनी पार्टी दिली। तर हे कसलं दोतक आहे ते बघावं लागेल। कोणाला पार्टी दिली? अधिकाऱ्यांना, सर्व जे निवडणुकीची जी टीम आहेत त्यांना पार्टी दिली। काल ते आलेले होते इथं, चांगलं काम केलं म्हणून। म्हणजे कसल्या पद्धतीने चांगलं काम केलं माहीत नाही। तुम्ही किती जागांसाठी हे मतमोजणीची फेरमतमोजणीची मागणी केली होती आणि आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे? काही ठरवलंय का कुठले कुठले मतदान केंद्रावर तुम्ही मतमोजणी करणार? आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांना सांगितलं की सर्वच मतदारसंघामध्ये फेरमतमोजणीची मागणी करावी। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 5% का होईना 5% ईव्हीएम चेक करावेत अशी सर्वांना विनंती केली त्यांनी, आणि मला असं वाटतं प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी करतील। आपल्याकडे किती केंद्र आहेत? आपल्याकडे 413 केंद्र आहेत। तर 5% प्रमाणे जे सिलेक्शन होईल त्या पद्धतीने करू। हे आहेत सुधाकर बडगुजर। यांच्यासह राज्यभरातील अनेक उमेदवारांनी जे पराभूत झालेले आहेत त्यांनी असाच आक्षेप नोंदवलेला आहे। मात्र यांनी सर्वात आधी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केलेला होता आणि त्यानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांचे त्यांना पत्र देखील प्राप्त झाले। त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसामध्ये पुन्हा एकदा फेरमतमोजणीची तयारी प्रक्रिया ही सुरू होणार आहे, ते पण केवळ 5% मतदान केंद्रावर। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।